नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. समस्या नाही असा मनुष्य नाही आणि उपाय नाही अशी समस्या देखील नाही. या बाबतीत मी यापूर्वी सुद्धा व्हिडिओ केले, परंतु दृढ श्रद्धा नसल्यामुळे लोक आणखी त्या संकटात वाहत जातात. त्याचं कारण असं, मी हे जे वाक्य वापरतोय ते माझ्यासाठी नाही आहे, पण मी लोकांना समजून सांगतोय. तुमच्या घरातीलच तुमच्या वाईटावर आहेत, मी उपाय करतो. तुमच्या घरातीलच तुमचे सदस्य तुमचं वाईट करतात, मी उपाय करतो. हे मला म्हणायचं नाही. जे संकटग्रस्त आपली पत्रिका घेऊन, ज्या महिला भगिनी आपली पत्रिका घेऊन एखाद्या टिंबटिंब व्यक्तीकडे जातात, भामट्यांकडे जातात, तेव्हा ते पत्रिका बघतात आणि सांगतात, तुम्ही सज्जन आहात, तुम्ही फार कष्ट केले, परंतु तुमच्या जवळचे नात्यामधले, जात्यामधले, खात्यामधले आणि विशेषतः तुमच्या कुटुंबातील लोकच तुमच्यावर वाईट प्रकार करतात. त्यामुळं तुमचं संकट आणि दुःख वाढत चाललेलं आहे आणि मी उपाय सांगतो. जे अज्ञानी जातात त्यांना ते बरं वाटतं आणि मग तिथून लाखो रुपयाचा चुराडा होतो, वेळ वाया जातो आणि आपलं राहिलेले जीवन आपण अतिशय दुःखात भोगतो. तसं कधीही होत नाही. कुणी कुणाचं वाईट करू शकत नाही, कारण वाईट करायला लोकांना वेळ जरी असला तसं ते वाईट घडत नाही. आजकाल जे प्रकार चालले आहेत, मूठ मारणं, मंत्र तंत्र, अमुक तमुक, काही त्याला अर्थ नाही. हे सगळं आपल्या मनातली भीती आहे. कुणाला करायचं ते करू द्यात, पण तसा काहीही फरक पडत नाही. तुमच्या मनातील भीती घालवण्यासाठीच आपण देवाची भक्ती आणि देवावर दृढ श्रद्धा ठेवायची असते. स्वामी समर्थांनी आशीर्वाद दिला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. किती मोठा आधार आहे. गेले 50 वर्ष त्या आधारावर आम्ही जगतोय आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं. लोक स्वामींना जातात, पुढं गाणगापूरला जातात, येताना वाटेत कुठेतरी थांबतात, कोण बुवाबाजी करते, त्यांना पत्रिका दाखवतात आणि पत्रिका दाखवताना सुद्धा त्यांचं वागणं, बोलणं, त्यांची परिस्थिती, जे झोपडीत राहतात, जे रस्त्यावर बसतात, अशांना पत्रिका दाखवतात. त्याचप्रमाणे जे आलिशान मोठमोठी ऑफिसेस आहेत त्यांनाही पत्रिका दाखवतात. काहीही उपयोग होत नाही. कारण गुरुचरित्रामध्ये एका ठिकाणी सांगितलं आहे, ब्रह्मदेव आपल्या करे लिहिली असती दुष्टाक्षरे. तुमची पत्रिका, ओरिजिनल पत्रिका ब्रह्मदेवाकडे आहे. तुमच्या पत्रिकेत डुप्लिकेटपणा असू शकतो, पण गुरुचरित्रात उल्लेख आहे, ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे. काही काळजी करू नका. जे लिहिलं आहे ते खाडाखोड करता येत नाही. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या पत्रिकेत जर 24 वर्षाचा वनवास होताच आणि झालाच, त्यात खाडाखोड करता आली नाही, त्यांना वनवास भोगावाच लागला. तर तुम्ही आम्ही अत्यंत सामान्य आहोत. कुणीही आपला भोग कमी करू शकत नाही, वाढवू शकत नाही. आपल्या हातानेच तो आपण कमी करायचा असतो भोगून, आणि पुन्हा नवीन होऊ द्यायचं नाही. हे आपल्या मनावर असतं. तेव्हा तुमचं कुणीही वाईट करणार नाही. तुम्ही ऐकायचं सोडून द्यायचं. त्यापेक्षा अशा लोकांकडे तुम्ही जाऊ नका. राहिलेलं तुमचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होईल. आणि जर तुम्ही कुणी एखाद्यावर शंका घेतली की हा माझं वाईट करतोय, माझ्यावर हा वाईट प्रयोग करतोय, तर तुमचे संबंध आयुष्यावर बिघडून जातील. फक्त परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा आणि ती ओवी अशी आहे, ब्रह्मदेव आपल्याकडे लिहिली असती दुष्टाक्षरे, श्री गुरुचरण स्पर्श सत्वर दुष्टाक्षर शुभ होतील. याचा अर्थ आपल्या गुरूंवर तुम्ही दृढ श्रद्धा ठेवा. तुम्हाला ज्या यातना होणार आहे, जो तुम्हाला त्रास होणार आहे, जो तुम्हाला भोग भोगावं लागणार आहे, त्याचं प्रमाण कमी होईल. त्याची जी पॉवर असते ते तुम्हाला कमी प्रमाणात जाणवल आणि बघता बघता ते सर्व काही निघून जाईल. पण तुम्ही जर एखाद्याच्या कचाट्यात सापडला, तो पैसे काढेल, तुमच्या कुटुंबात आणखी भांडणं वाढवल, आणि असं कधीही घडत नाही. नाहीतर आज एकमेकांवर हेच उद्योग करत बसले असते आणि नको ते घडलं असतं. पण तसं घडत नाही. फक्त तुमची भीती आहे. तुमचं वाईट करायचा कोणाला अधिकार नाही, तुम्हाला चांगलं करायचा देखील कोणाला अधिकार नाही. तुम्ही तुमच्या वागण्यानेच आपले प्रश्न कमी करू शकता. मातीमध्ये पाणी पडलं, चिखल होतो. तो चिखल जर तुमच्या अंगावर पडला, कपड्यावर पडला, तर पुन्हा आपण पाण्याचाच वापर करतो. दुसरीकडे जायची गरज नाही. त्यामुळे सावध राहा, सावधान राहा
असे प्रकार घडत नाही. कुणाला हिंमत असेल तर माझ्यावर प्रयोग करा, करणे करा, भानामती करा, काय उचापात्या करायचे ते करा. परंतु निश्चितपणे सांगतो, अध्यात्मात ह्याला काहीही किंमत नाही. भिवू नका. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत. आणि आता कलियुगाचे तारक श्रीपाद श्री वल्लभ, त्यांच्यावर आपल्या कलियुगाची जबाबदारी आहे. कलो श्रीपाद श्री वल्लभ, त्यांच्यावर म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ, गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, या त्रयमूर्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांनाच गुरु मानून त्यांच्या चरणाला रोज वंदन करून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने जीवन जगा. 12 तास आपल्या जीवनामध्ये अंधार आहे, नंतर उजेड येणारच आहे. रात्र झाली की दिवस येतो, दिवस झाला की पुन्हा रात्र येतो. परंतु आपल्या हातून काही वाईट घडणार नाही याची काळजी घ्या आणि जीवन आनंदाने जगा. तुमचं कुणीही वाईट करू शकत नाही, वाईट करण्याचा अधिकार नाही. फक्त आपण ऐकतो, वाचतो आणि पुन्हा घाबरून जातो. आणि खरोखरच जर स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या आशीर्वचनावर विश्वास ठेवा. सिद्धमंगल स्तोत्राची पण मी सेवा सांगितली आहे, ती करा. तुम्हाला आमच्याकडून आत्तापर्यंत कधीही 1 रुपया खर्च करा असं सांगितलेलं नाही. कारण पैशाने माणूस सुखी होत नाही आणि पैशाने शंका समाधान मार्फत जे तुम्ही तुमच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ते आणखी वाढत जातात. पण दृढ श्रद्धा, गुरुकृपा होय ज्यासी दैन्य दिसे कैसे त्यासी, गुरुकृपा झाल्यानंतर दैन्य निघून जातं. समस्त देव त्याचे वशी, कळी काळासे जिंके नर. सगळे देव तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात आणि तुमच्या जवळ राहतात. म्हणून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि श्री स्वामी समर्थ हा आपल्या आवडीचा कोणताही जप करायला प्रारंभ करा. आणि काल परवाच मी जी सेवा सांगितली आहे, तुमच्या आवडीचा कोणताही ग्रंथ 21 ओव्या तुम्ही लिहायला चालू करा. त्यातूनही तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुम्ही खरोखरच सेवा करताय हे तुमच्या लक्षात येईल. कारण तुमची सेवा आम्ही हल्ली पाहतो, नारळ हार पेढे ह्याच्याशिवाय आपली काही सेवा नाही. परंतु ही सेवा कदाचित गुरु दत्तात्रयांना तुमच्यापर्यंत पोचवावी अशी वाटली असेल, म्हणून ती माझ्यामार्फत मी आपल्यापर्यंत पोचवत आहोत. अजूनही जे चांगले चांगले बिनखर्चिक विचार मला सुचतील गुरु दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादांमुळे, ते मी व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि खरोखरच आपलं जीवन अल्प आहे, आपण चांगली सेवा करू, आनंदाने राहू. स्वतः आनंदित राहण्याऐवजी समोरच्याला आनंदित ठेवा. समोरच्याला अगोदर अत्तर लावा, त्यालाही वाचेल आणि तुम्हालाही वाचवेल. त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही आपोआप सुखी होताल. तुम्हाला सर्व त्रयमूर्ती आशीर्वाद प्राप्त व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. नमस्कार.